जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जे रवींद्र वायकर आहेत त्यांच्या घरावरती ईडीची छापेमारी झाली. आपण याकडे कसं बघता? असं आहे की एकंदरीत ह्या देशामध्ये चाललंय. आजच मी सकाळी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की पश्चिम बंगालमध्ये अशाच पद्धतीनं ईडीचे लोक ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्ष जो आहे तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत त्यांच्या लोकांवर त्या ठिकाणी रेड करण्याकरता गेले होते. त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. इतका आज उद्रेक माजलेला आहे की जिथे जिथे म्हणून विरोधी पक्षाची सरकार आहेत, जिथे जिथे म्हणून विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांना या ईडी, सीबीआय, NIA ह्या ज्या केंद्रीय चौकशी यंत्रणा आहेत यांचा वापर करून पार नामोहरम करण्याचं काम सुरू आहे. स्वतःच्या पक्षामध्ये त्यांना अशा पद्धतीनं भीती घालून, घाबरवून, चौकशा लावून घेणं आणि मग या सगळ्या चौकशा थांबवणं. काय झालं छगन भुजबळांचं? छगन भुजबळ जवळजवळ 2-2.5 वर्ष जेलमध्ये राहिले. ज्या भारतीय जनता पार्टीच्या चौकशीमुळं, आरोपांमुळं आज तीच यंत्रणा, चौकशी यंत्रणा सांगते की आम्ही त्यांच्यावर नक्की कशाकरता गुन्हा म्हणजे आरोप केले होते किंवा त्यांना जेलमध्ये का टाकलं होतं तेच आम्हाला आठवत नाही. का तर ते भाजपाच्या सरकारमध्ये त्यांना सहकार्य करण्यामध्ये सामील झाले. आणि म्हणून रवींद्र वायकरांना हा छळवाद गेले बरेच वर्षापासून, बरेच दिवसापासून सुरू आहे की ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. परंतु हा छळवाद केवळ आणि केवळ राजकारणाकरता होतोय हे अत्यंत लोकशाहीला मारक आहे, हे निषेधार्ह आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.